ढोल ताशांचा गजर, भानोबाचं चांगभलं या नावाचा गजर आणि हातात काठ्या घेतलेला जमाव. अचानक पेशाण अंगावर धावून जातो आणि माणसं धडाधडा खाली कोसळतात. ही दृश्य कोणत्या राजकीय राड्याची नाही ना कोणत्या ऍक्शन पिक्चर मधील, तर ही दृश्य आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील भानोबा देवाच्या यात्रेतील. कुसेगावच्या यात्रेत भरतय देव दानवांचं युद्ध. पुण्याजवळील दौंड तालुक्यातील कुसेगाव हे एक छोटस गाव आणि हे गाव ओळखलं जातं भानोबा देवाच्या नावानं. कुसेगाव मध्ये दरवर्षी देव दानव युद्ध होतं. महाराष्ट्रातून विविध भागातून आलेले भाविक या भानोबा यात्रेत सहभागी होतात. मुखवटा हातात घेण्याचा मान कोळेकर मामांचा असतो. तर भानोबा मंदिराच्या पटांगणात रामोशी मातंग तस्कर हातात काठ्या घेऊन जमलेले असतात. पानाचा विडा तस्करांना देताच तस्करांच्या अंगात युद्धाचा आवेश संचारतो. मग देवासमोर हे दानव धडाधडा कोसळतात. देव दानव युद्धाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. या देवाविरुद्धच्या युद्धात सहभागी होणारा तरुण देवाची वक्रदृष्टी पडल्यानंतर बेशुद्ध पडतात. यानंतर देवाला शरण जाऊन त्याची कृपा प्राप्त करून घेतात. ऋषी आणि मातंग समाजाच्या 360 जणांनी भानोबा देवावर हल्ला चढवला. त्यानंतर भानोबानं 359 जणांना यमसदनी पाठवलं. त्यानंतर एकच तस्कर जिवंत राहिला. त्याने देवाला शरण जायचं नाटक केलं आणि देवाकडून कप्तान शब्द मिळवून देवाला निशस्त्र केलं आणि भानोबाला शिरछेद केला. त्यावेळी देवानं त्या तस्कराला शाप दिला, तुला आणि तुझ्या साथीदारांना दरवर्षी माझ्याशी युद्ध करावं लागेल. तुम्हाला मरण यातना भोगाव्या लागतील. अशी आख्यायिकानुसार या कुसेगावच्या यात्रेत दरवर्षी युद्धाचा थरार पाहायला मिळतो.